मी पल्लवी. तर आज आपण आलोय हडपसर पुणे येथील बॉबी लेडीज टेलरमध्ये. रुपाली मॅम गेल्या 18 वर्षांपासून टेलरिंग करत होते, पण त्यासोबतच ते एम्ब्रॉयडरीचा व्यवसायही करत होते. पण बाहेरच्या कारागिरांना एम्ब्रॉयडरी करायला देत असल्यामुळे वेळही जास्त लागायचा व डिझाईनही मनसोक्त भेटत नव्हते. तर 8 महिन्याआधी त्यांनी HSWची एम्ब्रॉयडरी मशीन घेतलेली आहे. मग आता त्यांचं काम कसं सुरू आहे, त्यांचं HSW सोबत आलेला अनुभव कसा आहे, चला त्यांच्यासोबत बोलून जाणून घेऊया. नमस्कार, माझं नाव रुपाली मारुती कामठे. माझा बॉबी लेडीज टेलर्स हा टेलरिंगचा व्यवसाय आहे हडपसरमध्ये पुण्यात. गेली 18 वर्ष मी टेलरिंगचा व्यवसाय करते आणि व्यवसाय करत करत जे एम्ब्रॉयडरी हँडवर्क ह्या गोष्टी चालू झाल्या. त्याच्यानंतर हँडवर्क तर व्यवस्थित चालू होतं, पण नंतर एम्ब्रॉयडरीसाठी जे फिनिशिंग वगैरे पाहिजे असतं त्याच्यासाठी मला गरज वाटायला लागली की कम्प्युटर एम्ब्रॉयडरी मशीन असावी. मग त्याच्यासाठी मी सर्च करायला लागले. सर्च करत गुगल वगैरे केलं, वेबसाईट्स वगैरे सर्च केल्या, यूट्यूब सर्च केले. त्याच्यानंतर मला 2-3 कंपन्यांची नावं मिळाली. पण बेस्ट ऑफ बेस्ट मी HSWचे रिव्ह्यूज वाचले यूट्यूबला, गुगलला. रिव्ह्यूज वाचल्यानंतर मग मी अमोल तामनकर म्हणून सिंहगड रोडला आहे, त्यांचं मला HSW कडून कस्टमर केअर कडनं नंबर मिळाला. मग त्यांच्याकडे मी व्हिजिट केलं सिंहगड रोडला. व्हिजिट केल्यानंतर मशीन पाहिली, त्याचं इंट्रो घेतला आम्ही. त्याच्यानंतर विचार केला की आपल्याला सर्व्हिस जवळ पाहिजे. मेन म्हणजे मशीन घेतल्यानंतर आपल्याला सर्व्हिस खूप महत्वाची असते. आम्ही मग बुक केलं मशीन. HSW कडून आम्हाला सगळी माहिती मिळाली. सरांनी मग बुक करून घेतल्यानंतर मशीनची ऑर्डर दिली. आम्ही ऑर्डर दिल्यानंतर 2 दिवसात आम्हाला मशीन इन्स्टॉल करायला आले. इन्स्टॉल केल्यानंतर त्यांच्याकडनं 2 दिवसाचं आपल्याला ट्रेनिंग असतं, मशीन चालवायचं कसं, मशीनची माहिती पूर्ण, मशीनमध्ये काय काय पार्ट्स असतात, कसं कसं असतं, ते चालतं कसं, त्याच्यानंतर त्याचं काय काम असतं, काही प्रॉब्लेम येतात, काही इश्यू आला तर आपण कस्टमर केअरकडनं आपल्याला तो लगेच त्याची माहिती मिळते किंवा ते आपल्याला सपोर्ट करून इश्यू क्लिअर करून देतात. आणि सर्व्हिस सेंटर जवळ असल्यामुळे, पुण्यात असल्यामुळे मला तरी तसा प्रॉब्लेम आलेला नाही अजून तरी. आणि इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ट्रेनिंग 2 दिवसाचं दिलं, त्यानंतर 3ऱ्या दिवशी मी माझं काम सुरू केलं. मी मशीन घेतल्यानंतर सुरुवातीला जसे जसं मला यायला लागत तसं तसं ब्लाऊज माझे 2-3, आता दिवसाला माझे 3 ब्लाऊज तरी होतात. आणि मशीन एवढी सोपी आहे वापरायला की ती कुठल्याही भाषेत आपण वापरू शकतो. पण मी इंग्लिशमध्ये वापरते सध्या तरी, मला ते सोपं जातं. कारण की तुम्हाला जी भाषा कम्फर्ट असेल, ज्या भाषेमध्ये जमेल त्या भाषेमध्ये तुम्ही वापरू शकता. आणि जेवढं जास्त वेळ मशीन चालेल तेवढा वेळ ते चालतं. मी सध्या तरी 10 ते 12 तास चालवते मशीन सध्या. जसं काम असेल, जर वर्कलोड वाढला तर मी कंटिन्यू पण चालवते, दिवस रात्रही चालते मशीन. मला जसं जमेल तसं मी मशीन लावते. माझं दुसरं काही काम असेल, मशीन लावते, मी माझं दुसरं काम करून परत मशीन चालूच असतं. तिथे काही लगेच कंटिन्यू थांबायची आवश्यकता नसते. एवढे फीचर्स चांगले आहेत. ती ऑटोमेट असल्यामुळे ती स्वतः सगळं घेत असते, दोरा बदलते, दोरा कट करते, त्यामुळे आपण मॅन्युअल थांबायची आवश्यकता पडत नाही. माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि सध्या मी 40 ते 45 हजार रुपये इन्कम त्याच्यातून कमवते. माझा तो प्लस बेनिफिट आहे की मी सगळं माझी कामं बघून मशीन चालवते. माझा टेलरिंग व्यवसाय असल्यामुळे कॉम्पिटिटर तर असणारच. प्रत्येक व्यवसायाला कॉम्पिटिटर आहे. तर याला कॉम्पिटिटर जरी आला तरी माझं 5G आहे. कम्प्युटर एम्ब्रॉयडरी मशीन हे 5G आहे. टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. कितीही कॉम्पिटिटर आले तरी आपलं मशीन छानच चालणार आहे. आणि मी अशा हिशोबाने घेतलंय की लॉंग लाईफ म्हणजे माझा टेलरिंग व्यवसाय. मी जसं जसं वय वाढेल तसं तसं किती काम होते माहीत नसतं. मग त्याच्यानंतर जरी मी शॉप पुढे हे चालवायला दिलं किंवा काही केलं शॉप बाबतीत, तर हे मी घरीही माझ्या करू शकते. मी तर मशीन घेतलेली आहे, माझं काम चालू आहे खूप छान प्रकारे. जर तुम्ही विचार करत असाल मशीन घेण्यासाठी तर तुम्ही इथे बघू शकता मी जे काम केलेलं आहे ब्लाउजेसचं, इतकं सुंदर आणि इतकं छान फिनिशिंगमध्ये केलेलं आहे. आणि माझे कस्टमर्स तर आहेतच ऑलरेडी. माझं शॉप असल्यामुळे मला कस्टमर्स आहेत. आणि फक्त मशीन घेऊन जे घरगुती काम करतात, शिवणकाम करतात किंवा त्यांना पुढे वाढवायचा आहे व्यवसाय, त्याच्यासाठी आपण ही मशीन घ्यायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे मीही हाच विचार करत होते की मी एवढा वर्ष व्यवसाय करते, आता काय करू, मला मशीन घ्यायचंय, मला परवडेल का, मला इन्कम मिळेल का त्याच्यातून. तर नक्कीच मी मशीन घेतल्यापासून माझं मशीन कंटिन्यू चालू आहे, त्यामुळे खूप छान रिझल्ट आहेत, खूप छान प्रोग्रेस आहे. माझ्या व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणता येईल
किंवा मी फुल टाईमही करू शकते. गृहिणी असतील, घरी करणारे असेल किंवा साईड इन्कम कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच या मशीनचा विचार करू शकता.